यादी नियमास मदत का तुम सांची दृढाशा सुवर्ण शुभ्र रुजा तुझा गोड हातून घेतो वचन दिव्य शक्तीचे विश्वास प्रबळ करण्याचे फातिमा कुमारी नमो निर्दोषी देवाचे माते यादी नियमास मदत का तुम सांची दृढाशा माते सर्व मानवांची करशी आज बाळ तुझे सर्व शांत जगाची होशील तू प्रिय राणी फातिमा कुमारी नमो
हे परमेश्वरा, पवित्र क्रूसाच्या या खुणेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या युगाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोगतीत उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले ह्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्ती सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला माफ पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. प्रकाशाची रहस्य. पहिले रहस्य, प्रभू येशूचा यार्देन नदीत बाप्तिस्मा झाला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला माफ पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे ईशो, आमच्या पापांची क्षमा कर, पापांपासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. दुसरे रहस्य, काना येथे प्रभू येशूने पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर केले. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर,
आणि आम्हाला महात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे हे माझ्या ईश्वर, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. तिसरे रहस्य, प्रभू येशूने स्वर्गराज्याची घोषणा करून पश्चातापासाठी आवाहन केले. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. आमेन. हे येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापांपासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिगरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. चौथे रहस्य, प्रभू येशूचे रूपांतर झाले. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिगरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. पाचवे रहस्य, प्रभू येशूने पवित्र मिसाबलीची स्थापना केली. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये,
प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे माझ्या येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापांपासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी, दयेचे माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमची आशा, तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपात झालेली एवेची मुले मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही अश्रूंच्या दरीत शोक करत वरडत सुस्कार टाकतो. तू सर आमची कैवारी नाहीस, म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपालीनंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू याचे आम्हाला दर्शन घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरिया, ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. मरीची विनंती माला. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आमचे ऐक. हे ख्रिस्त आमचे ऐक. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा, आम्हावर दया कर. हे देवपुत्र जगतारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैकैकच देवा, आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारींचे कुमारी, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्त सभेचे माते, आम्हासाठी विनंती कर. दयेचे माते, आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते, आम्हासाठी विनंती कर. आशेचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते, आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते, आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते, आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते, आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते, आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते, आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते, आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिसमंजस कुमारी, आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी, आम्हासाठी विनंती कर. स्तुतियोग्य कुमारी, आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी, आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आरशा, आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना, आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारणा, आम्हासाठी विनंती कर. परमार्थ बुद्धीच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा, आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा, आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. हसिदंती बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा, आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा, आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्रा, आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्या, आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आश्रया, आम्हासाठी विनंती कर. विस्थापितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. दुःखितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्तीजनांच्या सहाय्या,
आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. आदिपित्रांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. रक्तसाक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुमारींचे राणी, आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. मूळ पापा वाचून संभवलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाचा देह नेलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी, आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला माफ करे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आमचे ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा. आम्हावर दया करे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्यकुमारी धन्य मरिया हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून आम्ही मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण. हे येशूच्या पवित्र हृदयात तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राजाधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटली ठेव. हे दिव्य हृदया तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव, आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. कोरोना विषाणूपासून मुक्तीसाठी प्रार्थना. सर्वजण एकत्र. हे सर्व शक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूंची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झालेली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. या विषाणूला जे बळी पडलेले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. लसीकरणाची मोहीम लवकरात लवकर पार पाडावी व सर्व गरजूंना लस उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. आम्ही सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व सर्व नियम पाळावेत म्हणून आम्हाला सद्बुद्धी दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आमेन. अंतोनिया परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार. ॲग्नेस परेरा. वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार. जॉयसी रेनॉल्ड मेंडोन्सा. विक्टर डॉमिनिक मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार. शिल्पा मेंडोन्सा. परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार. विल्सन व मॅग्रेट मुनिस. ट्रॅव्हल्स डिसा याच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार. युहान व प्रियंका डिसा. अल्बर्ट उत्तनकर यांच्या आत्म्यासाठी देणार. ॲडन उत्तनकर. मनवेल व तेरेझिन गोन्साल्वेस यांच्या आत्म्यासाठी देणार. विक्टर गोन्साल्वेस. मनवेल व तेरेझिन गोन्साल्वेस यांच्या आत्म्यासाठी देणार. एडवर्ड गोन्साल्वेस. निष्पाप बालकांसाठी देणार. मनीषा रॉक्सिन नुनिस. लीना परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार. टेसी फ्रान्सिस कोरिया. रेनॉल्ड पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार. अंतरेज व रॉबी बोर्जेस.
नित्यसहायक मातेचे आभार मानण्यासाठी देणार रिक्सन व सिल्विया डे मेलो. सायमन कैतान फर्नांडस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता सिडनी फर्नांडस. मार्था विल्यम डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार रॉयना डिसोजा. सँड्रिक मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार लियान मेंडोन्सा. दयामय येशूच्या आभारास्तव देणार आथन डिसोजा. फातिमा मातेच्या आभार मानण्यासाठी देणार आर्थन डिसोजा. वेलणकणी मातेचे आभार मानण्यासाठी देणार आर्थन डिसोजा. नित्यसहायक मातेचे आभार मानण्यासाठी देणार आर्थन डिसोजा. बाल येशूच्या आभार मानण्यासाठी देणार आर्थन डिसोजा. सेंट जूडच्या आभार मानण्यासाठी देणार आर्थन डिसोजा. सेंट जोसेफच्या आभार मानण्यासाठी देणार आर्थन डिसोजा. जोनस रिबेलो यांच्या आत्म्यासाठी देणार ज्युअलिन रिबेलो. डॉरस डिसिल्वा यांच्या आत्म्यासाठी देणार परेरा कुटुंबीय. मिग्रेट फर्नांडस यांच्या आत्म्यासाठी देणार डेझी फरेरा. वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार लूड्स झेनो रॉड्रिग्स. नॅन्सी व रेमन रॉड्रिग्स यांच्या आत्म्यासाठी देणार लूड्स झेनो रॉड्रिग्स. मायकल निकू फर्नांडस यांच्या आत्म्यासाठी देणार लूड्स झेनो रॉड्रिग्स. फर्नांडिस कुटुंबातील मृत व्यक्तींसाठी देणार लूड्स झेनो रॉड्रिग्स. वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी देणार बॅरन नेपोलियन फर्नांडिस. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी देणार फ्रान्सिस व लॉरेटा बोर्चेस. रेंडॉल पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार पॅम डायस. स्वर्गाची राणी उल्हास कर, हालेलुया, कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त हालेलुया, आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया, आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हालेलुया, हे कुमारी मरिया आनंद व उल्हास कर, हालेलुया, कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमेश्वर जय गान गाऊ, ईशास्तवूया सकल चला, ईशास्तवूया सकल चला. परमेश्वर जय गान गाऊ, ईशास्तवूया सकल चला, ईशास्तवूया सकल चला. प्रभु करुणा कर, प्रभु गुणवान, निशिदिनी गाऊ महिमा गान, युगायुगाचा तो भगवान. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आज पुढील व्यक्ती आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. रायन रोमन मुनीस, ऑलिव्हर ट्रेव्हर पाटील, लुड्स झेनो रॉड्रिग्स, मायकल जॉन गोन्साल्विस, पॉल लॉरेन्स मेंडोन्सा, बॅरन नेपोलियन फर्नांडिस यांच्यासाठी. त्याचप्रमाणे इतर जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, लग्नाचा वर्धापन दिन साजरा करीत आहेत, ज्यांनी आजच्या मिस्सा अर्पण केलेले आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. तसेच पुढील व्यक्तींच्या आत्म्यांसाठी प्रार्थना करूया. स्वर्गवासी मार्था विलियम डिसोजा, स्वर्गवासी जॉनस रिबेलो व स्वर्गवासी मिंगेल फर्नांडिस. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानात आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याच्या पित्याबरोबर संभाषणातील पुढील भाग आपण ऐकत आहोत. व प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा तळमळीने प्रार्थना करीत आहे व ही प्रार्थना आपल्यासाठी आहे. आपण
जे शिष्यांनंतर आलो, आपण ज्यांनी दुसऱ्यांच्या ऐकण्यावरून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, दुसऱ्यांनी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं व त्यावरून विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी, ते आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करीत आहे. आपण आपल्या श्रद्धेत टिकावं, आपण आपल्या धर्मात टिकावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रार्थना करीत आहे. आपण नेहमी आपल्या श्रद्धेशी एकनिष्ठ राहावं म्हणून या मिस्सा बलिदानात प्रार्थना करूया. आपल्या हातून कळत नकळत जी पापं घडली असतील त्या पापांची पश्चातापूर्वक आठवण करूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला पित्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलास. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू आम्हाला सत्याचे दर्शन घडवलेस. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेणारा तू उत्तम मेंढपाळ आहेस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, आपल्या कृपादानांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला आम्हावर पाठव. तो आमची हृदये तुला योग्य अशी बनवो व तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास आम्हाला सहाय्य करो. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारं व राज्य करणारे एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृती ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहुदी लोकांनी पौलावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले आणि मुख्य याजक आणि सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले. तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी आणि एक भाग परुषी आहे हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजन हो, मी परुषी आणि परुषांचा पुत्र आहे. आमची आशा आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्या संबंधाने माझी चौकशी होत आहे. तो हे बोलत आहे तोच परुषी आणि सदुकी ह्यांच्यात भांडण लागून लोकात फूट पडली. कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत आणि आत्माही नाही असे सदुकी म्हणतात. परुषी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री परुषांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तणतण करीत म्हणाले, या माणसाच्या ठाई आम्हाला काही वाईट दिसत नाही. जर आत्मा आणि देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे? असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून बराकीत आणावे. त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, धीर धर. जशी तू येरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्याल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. आपला प्रतिसाद. हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्यामही मला रात्री उपदेश करते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे.
म्हणून मी ढळणार नाही. आपला प्रतिसाद: हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. यास्तव माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. आपला प्रतिसाद: हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौखे सदोदित आहेत. आपला प्रतिसाद: हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. जय घोष. आलेलुया, आलेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. आलेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, हे पवित्र बापा, मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ही विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे नीतिमान बापा, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि कळवीन, यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. प्रभूचे हे शिववर्तमान, हे ख्रिस्ता येसू अर्पण. अपात्र मी प्रभु तुझ्या वेदीवर अर्पण काय करू, मी प्रभु अर्पण काय करू. अपात्र मी प्रभु तुझ्या वेदीवर अर्पण काय करू, मी प्रभु अर्पण काय करू. पापांचा मी राशी पुण्य न माझ्या पाशी, तुझ्या वेदीवर माझे पाप अर्पण कसे करू. बंधू भगिनींनो, माझ्याने तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयाळू प्रभो, ही दाने पवित्र कर आणि आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हा सर्वांना तुझ्यासाठी अविनाशी दान बनव. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे.
आपल्या पुनरुत्थित शरीराने तो आपल्या शिष्यांना प्रकट झाला. त्याच्या दैवी जीवनात आम्हाला भागीदार करण्यासाठी त्याच्या दृष्टीसमोर स्वर्गात घेतला गेला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी देवाने भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा आहे. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वर्ड ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची, आमच्या कुटुंबातील मृत व्यक्तींची, विशेष करून स्वर्गवासी मार्था, स्वर्गवासी जॉनस व स्वर्गवासी मिंगेल यांची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, लग्नाचा वर्धापन दिन साजरा करीत आहेत, ज्यांनी आम्ही मिस्स अर्पण केलेले आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशू ख्रिस्तावरील आपला विश्वास दृढ राहावा म्हणून प्रभूने शिकवलेल्या शब्दात प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महापद नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. प्रभूची शांती.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. त्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, पण ते एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. हे माझ्या येशू, हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की माझी श्रद्धा आहे तू की खरोखरच तू खरोखरच या अतिपवित्र साक्रामेंटात या अतिपवित्र साक्रामेंटात हजर आहेस. हजर आहे. या जगातील या जगांतील सर्व गोष्टींपेक्षा सर्व मी गोष्टींपेक्षा तुझ्यावर मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो अधिक प्रेम व करतो तुझा स्वीकार व करण्यास तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. भुकेलो आहे. परंतु मी या क्षणी परंतु मी या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा आम्ही तुझ्याशी जसा आम्ही तुझ्याशी एकरूप होतो एकरूप होतो तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. एकरूप करीत आहे. सूचना. आपल्या कॉन्व्हेंटमधील सुपिरियर सिस्टर मासियाना या गेले काही वर्ष आपल्या कॉन्व्हेंटमध्ये कार्य करीत होत्या व त्यांची बदली झालेली आहे व त्या बहुतेक आज जाणार आहेत. सिस्टर मासियानी अतिशय सुंदर कार्य आपल्या पॅरिशमध्ये केलेले आहेत. शांत परंतु पडद्यामागे कार्य करणाऱ्या अशा त्या होत्या. सिस्टरांचे मनापासून आभार. आपल्या धर्मग्रामाची त्यांनी जी सेवा केली इतके वर्ष त्याबद्दल सिस्टरांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी प्रार्थनामय हार्दिक शुभेच्छा. दुःखद निधन. स्वर्गवासी अँजेलिन इनास न्यूनिस राहणार बेथलेहेम गाव परिवार तारोडी यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी 11 वाजता आपल्या चर्चमध्ये असेल. सरकारी नियमानुसार फक्त 20 व्यक्तींना अंत्यविधीसाठी परवानगी असेल, त्यामुळे अन्य कोणीही अंत्यविधीसाठी येऊ नये ही नम्र विनंती. स्वर्गवासी अँजेलिन इनास न्यूनिस या अंतोन न्यूनिस बेथलेहेम गाव परिवाराचे प्रमुख यांच्या आई आहेत. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभु त्यांना चिर प्रकाश दे. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभु त्यांना चिर प्रकाश दे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या प्रसादाचा आम्ही स्वीकार केला आहे. त्याच्या कृपा सामर्थ्याने आमची नूतनीकरण कर. तुला जाणून घेण्यास व पवित्र आत्म्याच्या कृपादानांचा स्वीकार करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. जात मला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. आई माऊली आमचे, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. आई माऊली आमचे, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते.
दुःखाचा क्रूसवाण्या येशूच्या मागे चालण्या शक्ती मागे येशू चरणी माते माऊली आहे दुःखाचा क्रूसवाण्या येशूच्या मागे चालण्या शक्ती मागे येशू चरणी माते माऊली आई आई माऊली आमचे येशूची आई मरिये लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते विनंती कर मरिया माते विनंती कर मरिया माते स्वर्गाची राणी तू माते स्वर्गाची राणी तू माते या धरतीची तू आई गे माते या धरतीची तू आई गे माते नमो कृपा पूर्ण तू मरिये नमो कृपा पूर्ण तू मरिये कृपेचा वर्षाव आम्हावर कर दे कृपेचा वर्षाव आम्हावर कर गे संकटी असता जीवनी दुःखी संकटी असता जीवनी जवळी घे माते आम्हा सदा तू जवळी घे माते आम्हा सदा तू किरण आमच्या आशेचा तू किरण आमच्या आशेचा तू आशा
दीप तू होऊ नये, आशा दीप तू होऊ नये. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते. या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते.